नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. गॅस टंचाई होत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली. गॅस कमतरतेमुळे नागरिकांचे हाल होत आहे, म्हणून गॅसची कृत्रिम टंचाई थांबवावी तसेच काळा बाजारावर कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केल्या आहे. या मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संजय गोगट्टे यांना देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती आज वेगळी असून शिवसैनिकांनी आपला संघर्ष स्वतः करायचा आहे. चांगलं काम केल्याने जनता आशीर्वाद देत असते. त्यामुळे शिवसैनिकांनी लोकहितासाठी जे शक्य आहे ते कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार राजेंद्र गावित यांनी केले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ शिवसेनेची कार्यकारिणी आढावा बैठक झाली. त्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. स्वयंपाक व्यवस्थित झाला नसल्याच्या रागातून गळफास घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील गमन येथे घडली. या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 141/2026 मधील फरार आरोपी निलेश राजू देवरे व त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी दीप्ती सुमित शिंदे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. नंदुरबार येथील होळातर्फे हवेळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण अनुसूचित जाती व 9 बौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या 8 मुलींनी विभागीय कराटे स्पर्धेत 5 सुवर्णपदक व 3 रजत पदक मिळविले. महाराष्ट्र दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या बदली आदेशाचा धुळे शहर व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी तीव्र निषेध केला आहे. या संदर्भात सामूहिक निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. अल्पवयीन 14 वर्षीय मुलाचे आश्रमशाळेच्या वसतिगृहातून अपहरण झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील जांभाई येथे घडली. या प्रकरणी अनोळखीविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील मौजे आयने येथील शेतजमिनीसंदर्भात बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. याबाबत अनिताबाई दिनेश विभांडिक व दिनेश विश्वनाथ विभांडिक यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता केवळ जमिनीवर किंवा हवेत मर्यादित राहिलेले नाही, तर ते डिजिटल युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. आमच्यावर लष्करी हल्ले थांबले नाहीत तर आम्ही जगाला अंधारात ढकलून देऊ, असा इशारा इराणच्या काही लष्करी गटांनी दिला आहे. सोलर कंपनीची कॉपर केबल चोरणाऱ्या चोरट्यांना 24 तासांच्या आत अटक करण्यास निजामपूर पोलिसांना यश आले आहे. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धुळे शहरात माणिकनगर येथे घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना चाळीसगाव रोड पोलिसांनी शितापीने अटक करून त्याच्याकडून घरफोडीतील मुद्देमालासह अवैध शस्त्र व चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे. बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून एक व्यापक सामाजिक विचारसरणी आणि परिवर्तनाची चळवळ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत ते बोलत होते. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे गडकरी रंगायतन येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. जाब विचारल्यावरून मायलेकीला मारहाण केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील कुकावल येथील रशीद जुल्फुल मौला पटेल यांनी घराजवळील शेडमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या, परंतु अनोळखी चोरट्याने या शेडमधून 2 बोकड, 5 शेळ्या असे एकूण 35,000 रुपये किमतीच्या 7 शेळ्या चोरून नेल्या आहेत. याबाबत रशीद पटेल यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल रामदास पावरा करीत आहेत. पानसेमल तालुक्यातील खेतिया येथील
लोटन फकीरा मराठे वय 58 हे दुकानाची वसुली करून घरी येत होते. शहादा तालुक्यातील खेडदिगर गावाजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात रस्त्यावर फेकल्या गेल्याने डोक्यावर गंभीर दुखापत होऊन लोटन फकीरा मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच वाहनचालक पसार झाला आहे. याबाबत संदीप लोटन मराठे यांनी म्हसावत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहेत. नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेंटल मॅथ स्पर्धेत यश मिळविले आहे. इग्रायटेड माइंड लॅबतर्फे मेंटल मॅथ कॉम्पिटिशन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलमधील इयत्ता 5वी ते 7वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. नंदुरबार येथील आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजाचे पूजन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रम घेण्यात आला. नंदुरबार येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नंदुरबार जिल्हातर्फे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. नवापूर येथे शिवसेनेची बैठक घेण्यात आली. राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे. विशेषतः लोणेरे जिल्हा रायगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेचा सत्यशोधक शेतकरी सभेने निषेध नोंदविला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत नवापूरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.